विधान परिषदेच्या जागेवरनी राष्ट्रवादी गटामध्ये रस्सीख हे सुरू होतीये का? खरं तर हा प्रश्न उपस्थित झालाय रुपाली चाकणकर आणि रुपाली ठोंबरे यांच्या पोस्टमुळे। आपल्यासोबत रुपाली पाटील आहेत। नेमकी ही पोस्ट काय आणि त्यांची मागणी काय आपण जाणून घेऊ। ताई, तुमची आज पोस्ट व्हायरल झालेली आहे, नेमका विषय काय आहे? काल अचानकपणे राज्यपाल नियुक्त आमदारकीची बातमी तुमच्याच माध्यमातून आली की बाबा आमच्या पक्षाकडनं चाकणकर मॅडम असतील, आनंद परांजपे भाऊ असतील, कांबळे भाऊ म्हणून कोणतरी आहे की ही नावं जवळजवळ निश्चित झाली। तेव्हा आम्ही पक्षाकडे विचारणा केली असता आम्हाला पक्षाकडनं सांगण्यात आलं की पक्षाने असं कोणतंही पत्र किंवा बातमी दिलेली नाही, म्हणजेच असं कोणतरी बातमी पेरतंय की ज्यांच्या उमेदवारी लादायच्या आहेत, हा समोर लक्षात आला विषय। परंतु आम्ही याआधी सुद्धा माननीय अजितदादांकडे मागणी केलेली आहे, एक व्यक्ती एक पद द्या। कारण का एक व्यक्ती एक पद मिळाल्याने ज्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये इतर महिला आहेत त्यांना सुद्धा एक समान संधी मिळते। आता तुम्ही डायरेक्ट थेट मला विचारता की मी इच्छुक आहे का, तर हो मी इच्छुक आहे। आम्हाला इच्छुकाची जर संधी तुम्ही बोलून देणार नसाल आणि बातम्यातनं आम्हाला कळत असेल की आमच्या पक्षाचे हे उमेदवार जाहीर झाले, तर असं खरं राष्ट्रवादीमध्ये कामकाज चालत नाही। त्याच्यामुळे माननीय अजितदादांकडे आम्ही मागणी केली। आजची जी पोस्ट होती ती यासाठी केली की ज्या बातम्या ज्यांनी पेरल्यात त्यांना कळायला पाहिजे की इतर जण सुद्धा इच्छुक आहेत, पक्षाकडे त्यांनी मागणी केलेली आहे। आणि साधी सिंपल माझी मागणी आहे की चाकणकरताई यांच्याकडं महिला आयोग आहे, संविधानिक पदावर त्या आहेत, त्याच्यातनं राष्ट्रवादीचं महिला प्रदेशाध्यक्ष आहेत। त्यामुळे एका व्यक्तीला तुम्ही किती पदं देणार, मग इतर महिलांना तुम्ही कसा न्याय देणार? आणि जर लोकशाहीमध्ये चाकणकरताईंना त्यांनी आमदारकी मागावी तो त्यांचा अधिकार आहे, त्याला माझा विरोध नाही, परंतु पक्षाने द्यायची का नाही हा पक्षाचा कॉल त्यांना घ्यावाच लागणार आहे। मग सगळंच जर त्यांना तुम्ही देणार असेल तर का देताय हेही आम्हाला पक्षाने सांगितलं पाहिजे। ते जर आम्हाला कारण पटणारं असेल तर आम्ही मान्य करू, आणि ते जर कारण आम्हाला पटणारं नसेल तर आम्ही पक्षाला सांगणारच की इतर महिलांना तुम्ही संधी दिली पाहिजे, समान न्याय दिला पाहिजे। मुळात आता प्रश्न हा निर्माण होतो, जर चाकणकरतांनी ही मागणी केली असेल तर मग त्यांच्याच नावाची चर्चा का होत्या? समजा जर त्यांनी मागणी नसेल केलेली तर मग त्यांचं नाव का सातत्याने येतं? मग तोच तर विषय ना। एक लक्षात घ्या की वकील असल्यामुळे चारही बाजूनी अभ्यास आणि त्या गोष्टी करण्याची सवय आहे की जर चाकणकरताईंनी मागितली म्हणून त्यांचं नाव आलं, मग आम्हाला पक्षाने का नाही मागितले की तुम्ही इच्छुक आहात का नाही, हा पहिला प्रश्न। त्याच्यानंतर दुसरं की चाकणकरताईंनी मागितलीच नाही, मग त्यांचं नाव येतं कसं? मग त्या बातम्या पेरतं कोण? त्या बातम्या तुमच्या म्हणजे ज्या मीडियाच्या माध्यमातून आल्या त्यांच्याकडे काहीतरी ऑथराईज असेल ना की पक्षाने दिले, सांगितले, नाही सांगितलं। जर आमचा पक्ष माननीय अजितदादांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सांगतोय की ही बातमी पक्षाची नाही, यावरून असं दिसून येतं की जाणीवपूर्वक हे रचलं जाते आणि स्वतःची उमेदवारी जाणीवपूर्वक अधोरेखित करण्याची जो प्रयत्न केविलवाना हा प्रयत्न दिसतोय तो कोणाचा आहे? तो लवकरच त्यांची नावं समोर येतील। तुम्ही विरोध करणार का जर त्यांना उमेदवारी मिळत असेल तर? एक लक्षात घ्या, पक्षाने त्यांना उमेदवारी दिलीच नाही, त्यामुळे माझा विरोधाचा प्रश्न नाही राहिला। राज्यपाल नियुक्त आमदारासाठी मी स्वतः इच्छुक आहे। वैशालीताई नागवडे दौंडमधनं आहेत, अमरावतीमधनं सुरेखाताई ठाकूर आहेत, पुणे शहराचे आमचे अध्यक्ष दीपक भाऊ मानकर आहेत, सांस्कृतिकचा अध्यक्ष बाबा पाटील आहेत, आणि अजून काही असतील जी नावं माझ्यापर्यंत नाही आहेत। त्या सगळ्यांचे अर्ज घेऊन पक्षाने ज्यांना संधी आत्तापर्यंत दिली नाही, ज्यांना देण्याची गरज आहे त्यांना द्यावी ही आम्ही विनंती केलेली आहे। त्यातनं पक्ष म्हणलं, पुन्हा सांगते की नाही चाकणकर यांना द्यायची, तर का द्यायची? पक्षाने आम्हाला फक्त कारण सांगावं की सातत्याने एकाच व्यक्तीला ही सारखी पदं तुम्ही का देत आहात, याचं स्पष्टीकरण पक्षाने आम्हाला द्यावं। ते आम्हाला पटलं तर ठीक, नाही पटलं तर ही आमची नाराजी आम्ही सांगितलेली आहे। तुमची नाराजी उघडपणे जाणवेल या प्रकरणामध्ये? मग मी तुमच्यासमोर का बोलतीये? मीच एकटी आहे। आत्तापर्यंत खालच्या बातम्या झाल्यानंतर शेकडो फोन ऑफिसला गेलेत, माननीय अजितदादांकडे तक्रारी गेल्यात, माननीय प्रांत अध्यक्ष सुनील तटकरेंकडे तक्रारी गेलेल्या आहेत। परंतु जर ही पक्षाची बातमी अधिकृत नव्हती तर या बातम्या पेरणाऱ्यांना मी त्या माझ्या पेजवरनं डायरेक्टली की ही बातमी पक्षाची नाही, आणि जर द्यायचंच असेल तर लोकशाहीच्या ह्याच्यातनं सर्वांना महिलांना संधी दिली पाहिजे।
आणि एक व्यक्ती एक पद यांनी न्याय द्यावा अशी मी आमचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय अजितदादा, प्रांत अध्यक्ष सुनील तटकरे साहेब यांच्याकडे विनंती आणि मागणी केलेली आहे. नक्कीच या ठिकाणी रुपाली पाटील आहेत, त्यांनी प्रत्येकाला न्याय मिळाला पाहिजे अशी भावना या ठिकाणी व्यक्त केलेली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट विकी कांबळेसह निलेश खरमरे, जी न्यूज, पुणे.